तुळजापूर तालुक्यातील निलेगाव या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या एकजुटीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले। 5 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे पैगंबर जयंतीची तारीख पुढे ढकलून ती 8 सप्टेंबर रोजी शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावर्षी 5 सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोनही समुदायाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला। या निर्णयानुसार पैगंबर जयंती 8 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी गावातील मुस्लिम समुदाय तसेच हिंदू बांधवांनी देखील मोठा सहभाग घेतला। या आयोजनामध्ये अध्यक्ष समद पटेल, उपाध्यक्ष सैपन पटेल आणि सदस्य सादिक पटेल, उमेर खान सौदागर, आसिफ पटेल, हमीद पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मौजे निलेगाव येथे ईद ए मिलाद या अनुषंगाने सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी जुलूसचं आयोजन केलं होतं। आपण खरं म्हणजे ईदचा सण हा 5 तारखेलाच होता, परंतु गणेशोत्सव असल्यामुळे आपल्या सर्व मुस्लिम बांधवांनी 8 तारखेला जुलूस काढण्याचं ठरवलं होतं। तर यामध्ये असं दिसून येतं की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बांधवांमध्ये या ठिकाणी भाईचारा या ठिकाणी आहे। तर सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला जुलूस काढून अतिशय उत्साहामध्ये आपला ईद ए मिलादचा पवित्र असा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। त्याबद्दल मी मौजे निलेगाव येथील सर्व मुस्लिम बांधवांना व सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। रहमतुल्लाहि बरकातुहू। अहले इस्लाम को और तमाम इस कायनात के लोगों को ईद मिलादुन नबी के बहुत सारी मुबारकबाद हो। आज के दिन हम पूरे गांव वाले नीले गांव के लोग मिलकर ईद मिलादुन नबी का जुलूस पुरसुकून के साथ हमने निकाला है और सभी भाईचारे के साथ हमने इत्मीनान के साथ, भाईचारे के साथ, इत्तेफाक के साथ हमने इस जुलूस को कामयाब बनाया है। अल्लाह तबारक व तआला से दुआ है कि अल्लाह तबारक व तआला हम सबको इसी तरीके से शांति और सुकून के साथ रहने की तौफीक अता फरमाए। प्रतिनिधि इरफान शेखदार, NTV न्यूज मराठी, धाराशिव।